नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। पाकिस्तानमध्ये इंधन दरांनी विक्रमी उच्चांक गाठला। पेट्रोल 458 रुपये 41 पैसे तर डिझेल 520 रुपये 35 पैसे प्रति लिटर। नवीन दर गुरुवारी मध्यरात्रीपासून लागू। चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडांची बदली। 217 बॅचच्या IAS अधिकारी वसु मनापंत नव्या जिल्हाधिकारी। नव्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कशी गती मिळते याकडे सर्वांचं लक्ष। कोल्हापूरच्या राजाराम बंधारा परिसरातील नाल्यात कचऱ्याचा ढीग। जोरदार पावसामुळे जयंती नाल्यातील कचरा ओव्हरफ्लो होऊन थेट पंचगंगा नदीत। पंचगंगेचं प्रदूषण कधी थांबणार, नागरिकांचा सवाल। सिने अभिनेता राजपाल यादव साई चरणी लीन। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। वाशिम मध्ये रस्त्यावर झाड कोसळलं। वादळी पावसाचा शहराला फटका। वादळी वाऱ्यामुळे झाड पडलं। सुदैवानं मोठी दुर्घटना नाही। मुंबईतील म्हाडा भवनात उंदरांची दहशत। 60,000 खर्च करून विशेष मोहीम। 100 पिंजऱ्यांमध्ये 90 उंदीर पकडून मिठी नदीत सोडले। उंदरांकडून केबल्स कुरतडणं, इतर नुकसान होत असल्यानं कार्यालयीन कामकाजावर परिणाम। यवतमाळमध्ये चाकूचा धाक दाखवून 22 लाखाच्या तुरीचा ट्रक पळवला। 250 क्विंटल तूर चोरट्यांनी चोरली। तिघे जण पोलिसांच्या ताब्यात। चाकण औद्योगिक क्षेत्रातील म्हाळुंग्यात चोरट्यांचा थेट बँकेच्या ATM वर डल्ला। इंडिया बँकेचं ATM मशीन फोडून 1 ते 1.5 लाख रुपयांची रोकड लंपास। परभणीत बदनामी करण्याची धमकी देत 43 वर्षीय महिलेवर अत्याचार। पीडित महिलेच्या तक्रारीनंतर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुढील तपास सुरू। आळंदीत दुहेरी हत्याकांड। चिमुकली आणि 75 वर्षीय ज्येष्ठ महिलेची हत्या। आरोपी आजोबा अटकेत। बाजूवाल्यांनी भडकवल्याच्या संशयातून हत्या। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी। सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांचं।